मला बोलू दे मॅडम. हा अंगणवाडीचा म्हणजे मुख्य विषय आहे. त्याच्यामध्ये कुपोषण निर्मूलनासाठी जी कुपोषण निर्मूलनासाठी यंत्रणा लावली जाते 100% बोगस यंत्रणा आहे. तुम्ही माझं रेकॉर्डवर घ्या आणि या शासनाला हे सांगा. त्याच्यामध्ये मुख्य बळजबरीने लाभार्थ्याच्या नड्यात कोंबला जातो तो THR, टेक होम रेशन. इतका बोगस आहे साहेब. असं थोडा गाई पुढे टाका जनावरांनी खाल्लं तर मग बोला तुमचं घाणेरडा वास येतो. घाणेरडा वास खाऊन लागत होते. त्याच्यामध्ये तेल मिक्स केलं जातं, रेडी मिक्स आहे. आणि ते सगळं अशा पद्धतीनं असतं तर ते खाऊ शकत नाही. प्रत्येक खाऊ घालायसाठी आता त्या लाभार्थ्याला दिला नाही तो THR. याच्यासाठी फेस कॅप्चरिंग करायचे, फेस रिडिंग करायचे. ते फेस रिडिंग करण्यासाठी त्या बाईंनी त्या माणसाच्या मागं फिरायचे. इथं ह्या तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये मोबाईलला रेंज नाही. त्या रेंज तर झाली शासनातून असे सिम कार्ड दिले तर ते सिम कार्डला तिथं रेंज नेटवर्क आहे की नाही ते पाहिजे नाही. त्या अंगणवाडीच्या बाईंनी त्या मोबाईलला रिचार्ज स्वतःच करायचा. अनेक दिवसापासून त्याला रिचार्ज मिळालेला नाही. जे मोबाईल दिले तर अंगणवाडीच्या ताईला ते बोगस मोबाईल आहेत. तुम्हाला सांगतो काही कामाचं नाही. अंगणवाडीच्या ताईंनी स्वतः चांगला स्मार्टफोन घ्यायचा स्वतःच्या पैशांनी आणि मग काम करायचं. या सगळ्या प्रोसेसमध्ये तो बळजबरीनं त्या लाभार्थ्याला द्यायचा. तो लाभार्थी म्हणतो छे हे नको मला, त्याच्या मागे घेऊन पळायचं. इतका बोगस तो THR खाऊ घालायचा आणि त्याच्यासाठी एवढा आटेपेटा चाललाय. त्यासाठी कोट्यवधीचं नुकसान करायचं काम चालू आहे. अनेक वेळा आपण शासनाला राज्य पातळीवर सुद्धा या THR संदर्भातलं निवेदन दिलंय तर तो THR बंद करा. म्हणजे त्याचा शून्य उपयोग आहे साहेब, झिरो एकदम. काय सुपरवायझर मॅडमनी सुद्धा मान्य केलेल्या या गोष्टी. आणि आम्ही त्या दिवशी लोरे साहेबांची सुद्धा मीटिंग घेतली. त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव करून दिली. खासदारांची भेट घेतलेली. खासदारांना सुद्धा या सगळ्या संदर्भात सांगितलं एवढा बोगस आहार येतोय. आणि याच्या मग सगळं राजकीय कारस्थानी साहेब म्हणजे मंत्र्यांच्या पाहुण्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्या चालवण्यासाठी हे कोट्यवधीचे नुकसान आहे गोरगरिबांच्या नावावर करतायत. अंगणवाडीच्या ताईला त्याच्यावर दडपशाही टाकली जाते का तिनं तो काम केलं पाहिजे. ही सगळा एकदम दादांचा खोटा कार्यक्रम चालू आहे. आणि आज कुपोषणाचं प्रमाण तालुक्यामध्ये किती वाढलेलं आहे याचा जर आढावा घेतला तर प्रचंड त्याच्यामधून आकडेवारी बाहेर. साहेब मी सांगतो काय, एक मिनिट, कुपोषणाचा विषय जर घेतला ना तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या अंगणवाडीच्या ताईला जर तिने ते ऑनलाईन काम केलं तर तिला 2000 रुपये तो प्रोत्साहन भत्ता द्यायचा आहे. आणि तो प्रोत्साहन भत्ता बऱ्याच जणांना मिळालेलाच नाही. 5-10% सुद्धा लोकांना मिळालेला नाही. अनेक लोक काम करतात. तो प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी मी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचं प्रमुख काम करतोय. अनेक ठिकाणी खोटी आकडेवारी लिहावं लागती. कारण की आकडेवारी खरी लिहिली तर हे सगळं ताण वाढत आणि प्रोत्साहन मिळणार नाहीये. आणि ते जर काम केलं तर खरी आकडेवारी दाखवीत बसले तर प्रॉब्लेम निर्माण होतात. कुपोषण जास्त दिसत अशी परिस्थिती निर्माण झालेली. आता काही कुपोषण तर इतकं बेकार झालेलं आहे साहेब यांच्यामध्ये ते पूर्ण करण्यासाठी सरकारी दवाखान्याकडे जायचं. ते सगळं पोरांना ऍडमिट करायचं, हे कर ते कर. त्या सगळ्यामध्ये अंगणवाडी ताईला पळावलं जातं प्रचंड बोगस पद्धतीने. याच्यात अमृत आहाराचा विषय साहेब त्याच्यामध्ये आहार याचा प्रचंड दबाव टाकला जातो. रडतात तिथं त्यांना काय काहीच देत नाही. यावर्षी तरी भरपूर आपल्या 65 लाख